पुण्यात एफडीएनं मोठी कारवाई केली आहे। 10 हॉटेल्स, बेकरी आणि डेअरीचे परवाने निलंबित आहेत। पुणे विभागातील 10 आस्थापनांवर एफडीएनं कारवाई केली आहे। 16 आणि 17 जुलैला पुणे विभागात विशेष तपासणी मोहीम सुद्धा आहे। चार दिवसात 267 पुणेकरांच्या एफडीएकडे तक्रारी आहेत। 267 पुणेकरांनी एफडीएकडे तक्रारी केलेल्या आहेत। अन्न आणि औषध प्रशासनाकडे पुणेकरांच्या तक्रारी आहेत। तपासणी मोहीम सुरू करताच तक्रारीचा ओघ वाढताना दिसतोय। एआय पोर्टल सुरू करताच 267 तक्रारी प्राप्त आहेत। प्राप्त तक्रारींची तपासणी करून कारवाई होणार आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं ही माहिती दिलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, का अपडेट? लागवी पुणे विभागात एफडीएने मोठी कारवाई केलेली आहे आणि 10 हॉटेल आणि बेकरी डेअरीचे परवाने जे आहेत ते निलंबित केलेले आहेत। राज्यात सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून फूड सेफ, ड्रग सेफ महाराष्ट्र, फूड सेफ महाराष्ट्र, सेफ ड्रग आणि सेफ महाराष्ट्र ही मोहीम राबवली जाते आणि या अंतर्गत जे आहे ते पुणे विभागामध्ये जवळपास 16 आणि 17 जुलै रोजी जे आहे ते मोठी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आलेली होती आणि या तपासणी मोहिमेदरम्यान अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमाचे उल्लंघन, मानक कार्यपद्धतीचे पालन न केल्याने अनेक अशा गोष्टी ज्या आहेत त्या निदर्शनास आल्यानंतर या 10 आस्थापनाचे जे आहेत ते परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत। या आस्थापनामध्ये स्टार केटरिंग सर्व्हिस पुणे, अशोक बार अँड रेस्टॉरंट, गोल्डन मॅजेस्टिक बेकरी, विकिंग बिर्याणी, सिद्धार्थ अॅग्रो डेअरी आंबेगाव या सगळ्यांचा समावेश आहे। खरं तर गेल्या काही दिवसापासून तुकाराम मुंडे आयुक्त झाल्यापासून राज्यभरात ही सगळी धडक मोहीम राबवली जाते आणि वेगवेगळ्या हॉटेल्स आणि वेगवेगळ्या फूड कंपन्यांमध्ये ही मोहीम सुरू आहे। त्याचाच भाग म्हणून ही मोहीम जी आहे ती राबवण्यात आलेली होती आणि त्या मोहिमेमध्ये या 10ही परवाने जे आहेत ते निलंबित करण्यात आलेले आहेत। कारण इथे काही गंभीर गोष्टी ज्या आहेत ते फूड सेफ्टीच्या दृष्टीने या विभागाला आढळून आलेल्या होत्या आणि जोपर्यंत आता या फूड सेफ्टीमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत हे परवाने पुन्हा दिले जाणार नाहीत। त्यासाठीच्या नोटिसा सुद्धा या सगळ्या आस्थापनांना दिलेल्या आहेत आणि फूड सेफ्टीसाठी अन्न औषध प्रशासनाने टोल फ्री क्रमांक सुद्धा आता जाहीर केलेला असून त्यावर संपर्क साधण्याचं आव्हान नागरिकांना केलेलं आहे। नागरिकांना कुठेही काही वाटलं की यामध्ये फूड सेफ्टीमध्ये काही अडचणी आहेत, दोष आहेत तर त्याची तक्रार या टोल फ्री क्रमांकावर करता येणार आहे आणि त्यानंतर ही सगळी कारवाई जी आहे ती एफडीए कडून करण्यात येईल, त्याची तपासणी करण्यात येईल। त्यामुळे नागरिकांना ही सतर्क राहण्याचं आव्हान करण्यात आलेलं आहे आणि ही मोहीम बालाजी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।